मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री ज्योतिबा खेटे यात्रेची सांगता. चांगभलच्या गजरात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे ज्योतिबाच्या चौथा खेट्याने खेटे यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारीपासून दर रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते. आज सुमारे 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी श्री ज्योतिबाचे गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतले. आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी आज श्री क्षेत्र ज्योतिबा येथे भेट देऊन प्लास्टिक मुक्तीसंदर्भात व्यापारी वर्गाला सूचना दिल्या. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारीपासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात साजरा झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. आज रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले. ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. चांगभलेंच्या गजराने डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला. रविवारी मध्यरात्रीपासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 8 ते 9 अभिषेक, सकाळी 11 वाजता धूपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सहभागी झाले होते. दुपारी 3 ते 4 अभिषेक, रात्री पालखी सोहळा झाला. आज चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. आज ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटकातून 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर.